माळेगावातील 3 वर्षीय मुलीवर झालेला अमानुष अत्याचार आणि खून प्रकरणाविरोधात पुण्यात प्रचंड संताप व्यक्त होत आहे। पुण्यातील सक्षम लोकविकास फाउंडेशन यांच्या वतीने स्वारगेट चौकात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले। अशा विकृत प्रवृत्तीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। आंदोलकांनी आरोपीला तातडीने अटक करून ही केस फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची मागणी केली आहे। तसेच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी अधिक कठोर कायदेशीर पावलं उचलण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। मालेगाव येथे एका 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला, नंतर तिची निर्घुणपणे हत्या करण्यात आली। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे। महाराष्ट्रातील जागोजागी शहरांमध्ये, गावांमध्ये या विरोधात आंदोलन होतात आहेत, उपोषण होतात आहेत आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हादरलं आहे या घटनेने। त्यामुळे पुण्यात देखील पुण्यातील स्वारगेट चौक आहे या ठिकाणी सक्षम लोकविकास फाउंडेशन यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे। नेमकी त्यांची काय मागणी आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा, 3 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार झालाय, तुम्ही आंदोलन करताय, नेमकी काय मागणी? मालेगावातल्या त्यांची लेख नाही, ती आमची लेख आहे, या महाराष्ट्राची लेख आहे। या महाराष्ट्राच्या 3 वर्षाच्या लेखीवरती अहो तिला बोलता येत नाही, तिचं खेळायचंय, एक नाजूक कळी आहे आणि त्या कळीला विकृत माणसानी त्या ठिकाणी बलात्कार केलाय आणि निर्गुणपणे तिचा दगडाने ठेचून जर खून केला असेल, या विकृत मानसिकतेला ठेचलं पाहिजे। भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, नाहीतर अशा पद्धतीची सरकारने शिक्षा दिली पाहिजे, गृहमंत्री महोदयाने शिक्षा दिली पाहिजे की त्या बलात्काराला, अशा पद्धतीचे विकृत विचार करणाऱ्याला भविष्यामध्ये 1000 वेळा विचार करावा लागेल की मी अशा पद्धतीचं धाडस करावं का नाही। म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय। माझं आपल्या माध्यमातून समाजाला देखील निवेदन आहे, समाजाने जागरूक झालं पाहिजे, संघटित झालं पाहिजे। अशा पद्धतीच्या प्रवृत्ती आजूबाजूला फिरतायत, वावरतायत, त्यांना ठेचून काढायचं काम तुम्ही आम्ही केलं पाहिजे। जर यांना न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून शिक्षा होत नसेल, फास्ट ट्रॅक वरती ही केस घ्या, तात्काळ त्याचा निपटारा करा आणि त्या आरोपीला फाशी द्या। तुमच्याच्यानं जर शक्य होत नसेल तर त्यांना आम्ही पायदळी तोडू, या जनतेच्या स्वाधीन करा त्यांना, निश्चितपणे जनता त्याला तोडवल्याशिवाय राहणार नाही। अजून मला काही मुद्दे सांगायचे, महिला घराबाहेर जागा, पुण्यामध्ये सुद्धा आता भीतीचं वातावरण आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। या फक्त पोलिसांवरतीच आपण जबाबदारी सोडणार का? फक्त सरकारवरती जबाबदारी सोडणार नाही, तुम्हाला आम्हाला जबाबदार नागरिक व्हावं लागेल, आम्हाला ती जबाबदारी हातात घ्यावी लागेल आणि लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल। या निमित्तानं सरकारला सांगायचंय, फास्ट ट्रॅक वरती केस चालवत असताना सरकारने, मुख्यमंत्री महोदयांनी पोलीस व्यवस्था जी आहे, महिलांच्यासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची निर्मिती करा। कारण महिला आज स्वतः तक्रार घेऊन जायला घाबरतात, त्यांच्यावरती अतिप्रसंग त्या ठिकाणी होताना पाहिलेले आहेत आणि म्हणून पोलीस स्टेशन स्वतंत्र झालं पाहिजे, न्यायालय त्यांच्यासाठी स्वतंत्र झालं पाहिजे आणि त्यांच्यासाठी टास्क फोर्स स्वतंत्र झाला पाहिजे, वेगवेगळ्या समित्या गठीत झाल्या पाहिजेत। कागदारू बरंच काय, पण त्याची अंमलबजावणी होत नाही। प्रशासनाने याला गांभीर्याने घेतलं पाहिजे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेकीचा बाप, याच्या भावना तीव्र आहेत, मी सुद्धा एका लेकीचा बाप आहे, माझी भावना तीव्र आहे, तशीच प्रत्येक महाराष्ट्रातल्या लेकीची पण भावना आहे, आईची भावना आहे, पत्नीची भावना आहे, सगळ्यांच्या भावना तसा आहे। तिचा बाप असणारा, नवरा असणारा, मुलगा असणारा, या प्रत्येकाच्या भावना तीव्र आहेत। सरकारने या भावना तीव्र समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि या महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी सरकारने कडक पावलं उचलली पाहिजेत, कायदा सुव्यवस्था राबवली पाहिजे, पोलिसांना मुक्तपणे सूट दिली पाहिजे। तुम्ही आरोपीला ठोकून काढा, पोलिसांच्या मध्ये हस्तक्षेप केला जातो बऱ्याच वेळा, त्यांना माहित असतं सगळं आरोपी कोण आहेत, काय आहेत, पण त्यांना मुक्तपणे वापर करू दिला जात नाही पावरचा। म्हणून माझं सरकारला सांगणं आहे, पोलीस यंत्रणेला फुल पावर द्या आणि नराधमांना मनात चेतून काढू द्या, एवढंच मला या निमित्तानं सांगायचं। दादा, आपण पाहतोय काही दिवसांपूर्वी साताऱ्यात अशीच एक घटना घडली होती, ती घटना ताजी असताना पुन्हा एक अशी घटना घडली आहे। काय केलं पाहिजे सरकारने? जे नराधम आहेत हे वारंवार असे कृत्य करतायत, त्यामुळे मुली सुरक्षित आहेत का आणि सरकारने काय केलं पाहिजे? अशा पद्धतीनं एक कायदा काढला पाहिजे आणि पोलिसांना असं एक दिलं पाहिजे की अशा प्रकार घडला की इन्काउंटर करायचा, इन्काउंटर केली की ही परिस्थिती बघून त्याचा विषयच घ्यायचा नाही, इन्काउंटर करणे हाच चांगला पर्याय आहे। कारण का, ती कोर्ट कचेरी हे सर्व करत जायला वेळ जाणार आणि त्या गुन्हेगाराला वेळ मिळणार। असं घडलं, लक्षात येतं ह्या गोष्टी, पोलिसांचं काम आहे। कारण पोलिसांना तेवढी पॉवर गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे आणि त्याचा इन्काउंटर केला पाहिजे। महिन्याभरात माग जो पनवेलला विषय झाला त्या पद्धतीने इन्काउंटर करून त्याची परत चौकशी सुद्धा करायची नाही। अशा माणसाचं इन्काउंटर केल्याशिवाय हे थांबणार नाही। 1 महिन्याच्या 15 महिन्या, एका महिन्यातच इन्काउंटर केला ना, याला कुठेतरी आळा बसेल। आपल्या सोबत काही महिला देखील आहेत,
ताई, ही घटना झाली आहे, तुमचं काय त्यावर तुम्हाला काय वाटतं, काय शिक्षा झाली पाहिजे? या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सरकारने दिली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे प्रायोरिटीवर. आमची मुलगी आज 3 वर्षाच्या मुलीला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आमचीच आम्हाला लाज वाटते की महिला आपल्या देशात अजिबात सुरक्षित नाहीयेत. तुम्ही म्हणताय तुम्ही शिक्षण करा, तुम्ही मोठे व्हा, तुम्ही पुढे जा, महिलांना शिक्षित करा. कसं करा? आज 3 वर्षाची मुलगी सुरक्षित नाहीये या महाराष्ट्रात, तर मुख्यमंत्री साहेब करतात काय? जर तुम्हाला फाशी देता येत नसेल त्याला, तर आमच्या महिलांच्या हवाली त्याला करा, आम्ही त्याला दगडाने ठेचून मारू. एकंदरीतच आपण पाहिलंय की संतापजनक अशा आपल्याला प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्यात आणि तसेच त्यांच्याकडनं बोलल्या जात आहेत की या जो आरोपी आहे त्याच्यावर त्यांनी एन्काउंटर त्याचं केलं पाहिजे, त्यामुळे तो असे आरोप पुन्हा पुन्हा होणार नाही असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे.